सर्वांसाठी मेट्रो पीएमपीएमएल बस प्रवास मोफत मिळणार असं अजित पवारांनी म्हटलंय। कुटुंबावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी राष्ट्रवादीचं हे आश्वासन आहे। तर यासाठीचा निधी 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यातून वळता करणार का असा खोचक सवाल सपकाळ यांनी केलेला आहे। युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्या मध्ये मेट्रो आणि ट्राम तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते। तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो। मेट्रो किंवा पीएमपीएमएल दोन्ही मिळून 5 अधिक 20 कोटी महिन्याला म्हणजे वर्षाला 300 कोटी रुपये द्यावे लागतील। आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्स मधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे। ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील। ते अर्थमंत्री आहेत, त्यांनी घोषणा करताना महानगरपालिकेचं बजेट ते त्यांनी सांगायला पाहिजे होतं, त्यात फिजिबिलिटी सांगायला पाहिजे होती। राज्य सरकार मदत देणार आहेत का ते त्यांनी सांगायला पाहिजे होतं। आणि हे जर सांगता येत नसेल किंवा हे फिजिबल नाहीच तर त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की यासाठी लागणारा निधी हा सिंचन घोटाळ्यातील 70,000 कोटी रुपयातला भ्रष्टाचार वळती केला जाईल असं जर सांगितलं असतं तर त्या योजनेला खरं म्हटलं असतं। मात्र पुणेकरांना कुठेतरी मोफतची सवय लावण्याच्या आणि कुठेतरी रेवडी कल्चर इस्टॅब्लिश करण्याच्या अनुषंगानं त्यांनी केलेला हा केविलवाना प्रयत्न दिसतो। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यामध्ये चांगली जुंपलेली आहे। महेश लांडगे मोठा नेता, त्यामुळे मी त्यांना चिल्लर वाटतो असं म्हणत अजित पवारांनी प्रहार केलाय। 2 दिवसांपूर्वीच लांडगेंनी अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका केली होती। तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या वाकड्यात जात नाही, माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही। अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे। गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते। एवढेच तुला बघायचंच आहे आम्हाला तर बघ, आता बघू आम्ही सुद्धा। आम्ही पण काय असे नुरा खुस्ती घालणारे लोक नाही। अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूट बांधला जातोय। तो आम्हाला लाडाची भाषा करायची नाही। आम्ही नम्र आहोत, नम्र राहणार। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील। अरे तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं। तुला माहिती नाही? आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही, हे पाणी आणून दे। त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेरी बोलले।